नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण आपण सगळे नामयोगी आहात. भगवंताचं नाम कशासाठी घ्यायचं असतं? कथेमध्ये मधून मधून नामसंकीर्तन कशासाठी आहे? जय जयकार कशासाठी आहे? याचं कारण सांगतो की कथेमध्ये आपण एकाग्रतेने श्रवणाला बसलो ना की चित्ताची एकाग्रता होते आणि एकाग्रता झाल्यानंतर कधी झोप येईल सांगता येत नाही. ही झोप अशी विलक्षण आहे महाराज. आपल्या घरी झोपेच्या गोळ्या घेऊन येत नाही, पण कथा कीर्तनात आलं की आल्याशिवाय राहत नाही. तिला वरदानच दिलेलं आहे. जेव्हा भगवान श्रीरामचंद्राने कुंभकर्णाला मारलं ना, तेव्हा कुंभकर्णाची सखी असणारी निद्रा रामप्रभूंच्याकडे आली आणि तिने तक्रार केली, देवा तुम्ही माझा खंदा समर्थक मारला. असा खंदा समर्थक होता महाराज की 6 महिने झोपायचा, 1 दिवस उठायचा, भरपूर खायचा आणि पुन्हा 6 महिने झोपायचा. खादंत आणि लेटंत याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं जीवनामध्ये त्याच्या. रडू लागली ती निद्रा देवी. रामप्रभूंनी म्हटलं, हे बाई रडू नकोस. तिने म्हटलं, आता कुठं जाऊ सांगा मी. रामप्रभूंनी म्हटलं, जिथे जिथं कथा होत असेल, कीर्तन होत असेल ना, तिथं जा. खुशाल पुष्कळ गिरायक मिळतील म्हणले तुला तिथे. आपण एकाग्रतेनं कथा श्रवणाला बसलो ना, आपलं पूर्वीचं पाप प्रतिबंध करायला येतं झोपेच्या रूपानं. आणि म्हणून ते पाप येऊ नये म्हणून अधूनमधून भगवंताचा जय जयकार करायचा असतो, अधूनमधून नाम घ्यायचं असतं. आज पहिला दिवस आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. भागवताची कथा ही तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळून खेळीमेळीनं संपन्न करायची 11 दिवस.
महात्मा सुत सांगू लागले, अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तं कथानकम् शुकेन मम प्रोक्तं रशिष्यं विचार्य च. एकदा बद्रीनाथ क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे आले. विशालापुरी बद्रीनाथ क्षेत्राला म्हणतात. आपल्याकडे 4 धाम आहेत महाराज. प्रत्येक धामाचं निरनिराळं वैशिष्ट्य आहे. द्वारिका हे भगवंताचं ऐश्वर्य धाम आहे. जगन्नाथपुरी हे भोग धाम आहे. तिथे भगवंताच्या प्रसादाचं अनन्य साधारण महत्व आहे. तिथे दुसरी कोणती सेवा नाही, प्रसादाची सेवा महत्वाची. जगन्नाथ का भात उसपे विश्व पसारे हात. रामेश्वर हे भक्तीचं धाम आहे आणि बद्रीनाथ हे भगवंताचं तपोधाम आहे. बद्रीनाथ क्षेत्रामध्ये स्वयं भगवान नरनारायण रूपानं अजूनही तप करताना बसलेले दिसतात. ते 2 डोंगर म्हणजे नरनारायण आहेत. पूर्वी दिसत होते प्रत्यक्ष, पण आता नाही दिसत, डोंगराच्या रूपाने दिसतात. ही तपोभूमी आहे. पण बद्रीनाथ क्षेत्राला गेल्यानंतर काय कराल? तिथे गेल्यानंतर तप करा, तिथे गेल्यानंतर साधना करा, तिथे गेल्यानंतर नाम घ्या, तिथे गेल्यानंतर जप करा. ही तपोभूमी आहे. विशाल नावाच्या राजाने 4000 वर्ष तपस्या केली होती भगवान बद्रीनाथांची. प्रसन्न झाले. काय हवंय राजन? विशालापुरीच्या त्या राजानं, विशाल नावाच्या राजानं म्हटलं, महाराज देवा, पहिली गोष्ट एक करा की इतका वेळ तुमच्या इथे तप करायला कोणाला लागू नये. मी 4000 वर्ष तप केलं, सगळ्यांना नाही होणार आहे. म्हणून तुम्ही वरदान असं द्या की बद्रीनाथ क्षेत्रामध्ये येऊन कोणी थोडा वेळ जरी तप करेल तरी सुद्धा त्याचं तप सिद्ध होईल, आपण त्याच्यावर प्रसन्न व्हाल. म्हणून अन्यत्र केलेलं तप आणि बद्रीनाथ क्षेत्रामध्ये केलेलं तप याच्यामध्ये अंतर आहे. तिथे थोडी जरी साधना केली ना तरी ती साधना फलद्रूप होते. भगवंताचं तपोधाम म्हणजे बद्रीनाथ आहे. आणि ते हे 4 ऋषी सनतकुमार आले. कशासाठी आले? सत्संगार्थम समायाताः. सत्संगासाठी आले. याचा अर्थ यात्रेला कशासाठी जावं? सत्संगासाठी जावं. आपण लोक जातो. काही लोक म्हणतात महाराज टूर कुठे या वेळेला? टूर टूर आणि यात्रा ह्याच्यात फरक आहे की नाही? 4 धाम यात्रा, तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला आपण सत्संगासाठी जावं. तिथे गेल्यानंतर अधिकाधिक आपल्याला सत्संग कसा होईल याची आपण खबरदारी घ्यावी. अधिकाधिक आपले साधना कशी होईल, संतांचं सान्निध्य कसं मिळेल, त्यांच्याकडनं अमृत वचन ऐकायला कसं मिळेल, या प्रयत्नामध्ये असावं महाराज. आजकाल लोक तीर्थयात्रेला जातात. आमच्या बरोबर पुष्कळ लोक येतात कथेला. थोडा विचार करा की आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर देवाच्या देवळात किती वेळ असतो आणि मार्केटमध्ये किती वेळ असतो. अहो, आम्हाला एखादं सत्र कमी करावं लागतं. महाराज आम्हाला खरेदी करायची, 2-2 सत्र नको, 1 सत्र खरेदीसाठी मुद्दाम. यात्रेला गेलेला लोक काय काय बाजार भरून आणतात. ती सेना महाराजांची गोष्ट माहिती आहे बघा, माहिती असेल तुम्हाला. सेना महाराज पंढरपूरला गेले वारीला, आषाढीला. पांडुरंगाचं दर्शन झालं, भेट झाली, वारी झाली आणि येता येता त्याने काय केलं, विचार केला आपल्या वस्त्राला धार लावायचा दगड झिजलाय म्हणून तो दगड त्यांनी आणला पंढरपुरातून. दुसऱ्या वर्षी सेना महाराज वारीला आल्यानंतर भगवान पंढरीनाथानं म्हटलं, सेना महाराज तुमची मागच्या वर्षीची वारी झाली नाही, ॲब्सेंटी लागली मागच्या वर्षी. त्याने म्हटलं तेव्हा मी आलो होतो ना, आपण बोललो. हो बोललात, पण वारी नाही झाली म्हणले तुमची. का नाही झाली वारी? विचार करा तुम्ही काय केलं वारीला आल्यावर.
सेना महाराजांच्या लक्षात आलं की आपण तो वस्त्राला धार लावायचा दगड नेलाय वारी आला. अरे अरे, त्यामुळे वारी गेली आपली. दुसऱ्या वर्षी वारीला आले, तो नेलेला दगड पुन्हा पंढरीत आणून टाकला. पांडुरंगानं म्हटलं या वर्षीची पण वारी गेली. मागच्या वर्षीची वारी दगड नेण्यासाठी आणि या वर्षीची वारी दगड आणण्यासाठी गेली. म्हणजे आपण तर काय काय आणतो. हे बघा, आजकाल सगळ्या वस्तू सर्वत्र मिळतात. म्हणून आपण मोठ्या कष्टानं जर यात्रेला जाल तर तिथे गेल्यानंतर या बाकीच्या गोष्टींच्या मध्ये पडण्यापेक्षा आपल्याला आपल्या आध्यात्मिक साधनेची उन्नती कशी करून घेता येईल याचा विचार आपल्याजवळ असला पाहिजे. कोणी काही म्हणलं तरी चालेल. एखादा म्हणेल अहो नुसतं गेलं काहीच आणलं नाही आमच्यासाठी, नाही आणलं. आणि आणल्यावर तरी काय होणार आहे? तो फक्त एवढं म्हणेल वा वा काय छान वस्तू आणली, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय होणार आहे? सनत कुमार बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आले, सत्संगार्थम समायाता, सत्संगासाठी आले. आणि तिथे त्यांची देवर्षी नारदांची भेट होते. नारदजी अत्यंत घाईघाईने कुठेतरी निघालेले आहेत आणि त्यांचं सनत कुमारांची भेट झाली. सनत कुमारांनी नारदांना विचारलं, नारदजी एवढ्या घाईघाईने कुठे जाता? कथम ब्रह्मंदीन मुखः कुतश्चिंतातुरो भवान. चेहरा सुकलेला आहे, चिंतातुर दिसत आहात, क्या बात है? नारदाने सांगितलं, महाराज अवंतु पृथिवीं व्यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा. मी आत्ताच पृथ्वीलोकावरून आलो, उत्तम आहे म्हणून अनेक तीर्थांच्या मध्ये जाऊन आलो. यादीच दिली, हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम, या सगळ्या तीर्थांच्या मध्ये आलो महाराज, पण मला कुठेही मनशांती मिळाली नाही. नापश्यं कुत्रचित् सर्व मनस्संतोषकारकम. सगळीकडे अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगानं पृथ्वी दुःखित केलेली आहे. नारदाने एक सर्वे केला, 5000 वर्षापूर्वी हा सर्वे केलाय. आणि आज काय होणार आहे त्यांनी आधीच सांगून ठेवलंय. सगळीकडे कलीचा प्रभाव वाढतो आहे. सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, आचार विचार लोकांच्या जवळ राहिला नाही, दयादानंद विद्यते उदरम परिणो जीवा. हा लोक फक्त आपलं पोट भरण्याच्या मागे लागलेले आहेत, उपजीविकेमध्ये व्यग्र आहे. असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन, उपद्रवग्रस्त झालेले लोक आहेत. ज्यांना संत म्हणावं ते सुद्धा दांभिक निघतायत. वरकरणी विरक्त दिसणारे सुद्धा संचय करतायत. घराघरांच्या मध्ये स्त्रियांची सत्ता चालते. सल्ला कोणाला विचारायचा असेल तर आपल्या स्वतःच्या आई बापाला नाही, बायकोच्या भावाला, मेवण्याला. हे कलीचं लक्षण आहे. शालको बुद्धिदायका. आश्रम, तीर्थक्षेत्र, नद्या परकीय आक्रमणांनी भ्रष्ट होत चाललेले आहेत. कोणी योगी नाही, कोणी सिद्ध पुरुष नाहीये. अट्टशूला जनपदा शिवशूला द्विजातया. अन्नाचा विक्रय होऊ लागलेला आहे देशामध्ये. बाजारामध्ये अन्न विकू लागलेत लोक. शास्त्रानुसार अन्न विक्रय करणं हा दोष आहे. अन्नाचं दान करावं, अन्नाचा विक्रय नाही करायचा. म्हणून काही दुकानदार काय करतात माहिती का, सगळ्यामध्ये अन्नामध्ये मीठ महत्वाचं असतं ना म्हणून मीठ दुकानात ठेवत नाही, ते बाहेर ठेवतात म्हणे. रस विक्रय, अन्न विक्रय दोष सांगितलेला आहे. आणि आता जर पाहिलं ना तर सगळ्यात जास्त तेजीमध्ये कोणता व्यवसाय? हॉटेलिंग व्यवसाय. अन्न विक्रय मोठ्या प्रमाणावर आहे. शिवशूला द्विजातया. ब्राह्मण वेदांचा विक्रय करू लागलेले आहेत. कुठे वेदमंत्र म्हणू लागलेले आहेत. वेदमंत्रांचं पावित्र्य ब्राह्मण ठेवत नाहीयेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवत आहेत. स्त्रिया सदाचारहीन झालेल्या आहेत.
हे सगळं पाहून त्या ठिकाणी माझं मन अत्यंत खिन्न झालं आणि मी या खिन्न मनानं यात्रा करत करत यमुनेच्या तीरावर आलो वृंदावनामध्ये. आणि काय सांगू महाराज, त्या वृंदावनाचं वैशिष्ट्य, त्या वृंदावनाचं महत्व काय सांगू. तिथं आल्यानंतर माझ्या मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव प्राप्त झाला. भाग्यविहारीजींचं दर्शन घेतलं, मन शांत झालं. यमुनेच्या तीरावर आलेलो असताना एक दृश्य दिसलं. एक सुंदर स्त्री खिन्नपणानं बसलेली आहे. तिच्याजवळ 2 वृद्ध पुरुष निश्चितपणानं पडलेले आहेत, जोरात सुस्कारे टाकतायत, त्यांना श्वास लागतोय. आणि ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना उठविण्याचा प्रयत्न करते आहे, रडते. तिच्या मागे 100 दिव्य स्त्रिया तिची सेवा करण्यासाठी उभ्या आहेत. दुरूनच मी हे दृश्य पाहिलं. मी जवळ गेलो, ती तरुणी मला पाहते. मला पाहिल्याबरोबर तिने बोलायला सुरुवात केली. भो भो साधो क्षणंतिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परं. साधू महाराज, एक क्षणभर थांबा, माझं दुःख दूर करा. माझ्या मनामध्ये विश्वास आहे की आपल्या केवळ दर्शनानं या संसारातली सगळी पाप समूळ नाहीशी होतील. बहुधा तव वाक्येन दुःख शांतीर भविष्यति. आणि महाराज, आपलं दर्शन सुद्धा सहज होत नाही. यदा भाग्यम भवेत भूरी भवतो दर्शनंतरा. जेव्हा भाग्य उदयाला येतं तेव्हाच संतांचं दर्शन होतं. भाग्याचा उदय तै हे जोडी संत पाय. नारदाने म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण तू कोण आहेस. तिने आपला परिचय सांगितला. अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानु काल योगी निजर जरो. महाराज, माझं नाव भक्ती आहे. माझ्या मांडीवर डोकटून निजलेली दुसरी तिसरी कोणी नाहीत. माझी स्वतःची मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. माझ्या मागे या ज्या दिव्य स्त्रिया आहेत त्या सामान्य स्त्रिया नाही आहेत. गंगा यमुना सरस्वती आदी नद्यांच्या अभिमानी देवता आहेत. माझी सेवा करण्यासाठी सगळ्या उभ्या आहेत, पण कुणालाही माझं दुःख दूर करता येत नाही. महाराज, मी दक्षिणेत जन्माला आले. कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाले. भक्तीचा उगम दक्षिणेमध्ये. उत्पन्ना द्रविडे सहा मृद्दिंग कर्नाटक हे घेता. पण आपण जर साऊथ मध्ये दक्षिणेत जाऊ ना, तर आपल्यापेक्षा अधिक भक्ती आपल्याला तिकडे दिसते. कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाले. याचं कारण आहे, कर्नाटकामध्ये अजूनही आचार विचार संपन्नता लोकांमध्ये. आणि भक्ती कधी टिकते, जर आचार विचार संपन्नता असेल तर भक्ती टिकते, अन्यथा नाही. जीवन शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे, विचार शुद्ध पाहिजेत, मग भक्ती अंतःकरण स्थिर होते. वृद्धिंग कर्नाटक हे घेता. कर्नाटकात मी लहानाचे मोठे झाले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी आले प्रवास करत. भक्तीचा प्रवास उत्तरेकडे सुरू झालाय. महाराष्ट्रात काही काही ठिकाणी माझा गौरव झाला. क्वचित क्वचित महाराष्ट्र गुर्जरे जीर्णता अंगता. काही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझा गौरव झाला. आळंदी, पंढरी आदी क्षेत्रामध्ये भक्तीचा गौरव आहे. गुजरातमध्ये आले. तिथं आल्यानंतर मला वार्धक्य प्राप्त झालं. मी क्षीण झाले. माझी मुलं सुद्धा अत्यंत वीक झाली. कसं बस या गुजरातमधून मी वृंदावनात आले. काय सांगू या वृंदावनाचा महिमा. इथे आल्यानंतर मला माझं नवीन, पूर्वीसारखं नाही, पूर्वीपेक्षा सुंदर असं रूप प्राप्त झालं. वृंदावनम पुन्हा प्राप्त नवीनैव स्वरूपिणी. परंतु माझी 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य ज्यांचं नाव आहे हे मात्र निश्चेष्ट होऊन पडलेले. देवर्षी, आपण काहीतरी करा आणि माझ्या मुलांना उठवा. नारदांनी ध्यान लावलं आणि भक्तीला डोळे उघडून नारदजी सांगतायत, भक्ती अगं यामध्ये तुझा काही दोष नाहीये. तू स्वतःला हीन समजू नकोस.
शृणुष्वा वैता बाले युगोयन दारुण कलिही तेन लुप्त सदाचारो योग मार्गस्थ पांसिच. अगं हे कलीचा प्रभाव आहे हा. कलियुग असल्यामुळे सदाचार योग साधन तप ही सगळी साधन लुप्त झालेली आहेत. भक्ती तू धैर्य धर. भगवान दयाळू आहेत. हरिश्चंते करिष्यती हे भागवतातलं विचारत नाही. हरिश्चंते करिष्यती भगवान श्रीहरी जे करतील ते आपलं कल्याणाचंच करतील हा विश्वास साधकाच्या मनामध्ये पाहिजे. भगवान जे करतील ते कल्याणाचंच असेल या ठाम विश्वासावर साधकानं राहावं. विश्वासो गुरुवाक्येषु गुरुवाक्यावर विश्वास असावा. रामचरित मानसामध्ये गोस्वामीजींनी आरंभाला म्हटलंय भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वंतस्तमीश्वर. भवानी आणि शंकर हे दोघे कोण आहेत? श्रद्धा आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर आणि भवानी आहेत. भक्ती मनामध्ये विश्वास धर. अगं तुझ्यावर तर भगवान खूप प्रसन्न आहेत ग. तवया होतोच तर भगवान यातिनीच्या गृहेश्वपी तू जर बोलावलं ना तर भगवान कुठेही जातात. बावबळे आकळे एरवी ना कळे. उच्च नीच काही निर्णय भगवंत हा अभंग बघा. या अभंगामध्ये खूप उदाहरणं दिलेली आहेत की भगवान कुणाकुणाच्या घरी गेले. सजन कसाया विकू लागे मास. सावता महाराजांच्या मळ्यात काम करतात. चोकोबा महाराजांची गुरंढोरं मेलेली ओढण्याचं काम भगवान करतात. हे भक्तीच्या जोरावर आहे. म्हणून भक्ती तू चिंता करू नकोस. नारदाने भक्तीला धीर दिला, सांत्वन केलं. भक्तीने म्हटलं हे सगळं ठीक झालं पण या 2 मुलांना उठवा ना माझ्या. नारद त्यांच्या जवळ आले. नारदाने वेदांताचा पाठ उपनिषदांचा पाठ वारंवार गीता पाठ हे सगळं केलं पण एवढं करूनही त्यांना जाग येईना. आवाज दिला ज्ञान प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. ज्ञाना उठ वैराग्य उठ. पण दोघांना काही चेतना येईना. काय करावं? सगळे उपाय करून झाले. भगवंताचे भक्त सगळे उपाय जेव्हा पूर्ण संपुष्टात येतात तेव्हा काय करतात? भगवंताचं स्मरण करतात. आणि देवशी नारदानी चिंतयन्यति गोविंदम स्मारयामास भार्गव. भगवंताचं भजन भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केली. त्याला आळवायला सुरुवात केली. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण सखाये गोविंद जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण गोविंद जय गोविंद
भागवताचं स्मरण केलं, आकाशवाणी ऐकायला आली. नारदा तुमचं चाललेलं कार्य योग्य आहे, यासाठी तुम्ही एखादं सत्कर्म करा, आणि सत्कर्म कोणतं ते संत तुम्हाला सांगतील. काय गंमत आहे बघा. देवाच्या प्राप्तीचा मार्ग देवाला विचारलं तर देवाने सांगितलं माझ्या प्राप्तीचा मार्ग तुम्हाला संत सांगतील. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. संतांच्या शिवाय सद्गुरूंच्या शिवाय भगवत प्राप्ती नाही होत. नारदाने विचार केला आता संत कुठे शोधावेत, म्हणून नारद तीर्थयात्रा करत करत हिमालयामध्ये आले, आणि तिथे बद्रीनाथ क्षेत्रामध्ये नारदांची भेट झाली सनत कुमारांशी. नारदांनी त्यांना प्रार्थना केली, महाराज भूरी भाग्यानं, फार भाग्यानं तुमचं दर्शन मला झालंय. महाराज सांगा, आकाशवाणीने जे सांगितलेलं साधन आहे ते साधन आपल्याला ठाऊक आहे का? भक्ती ज्ञान वैराग्यांचं दुःख दूर करणारं साधन तुम्हाला ठाऊक आहे का? सनत कुमारांनी म्हटलं, नारदजी चिंता करू नका, आम्हाला ते साधन माहिती आहे, चिंता सोडून द्या. भक्ती ज्ञान वैराग्य यांचं दुःख दूर करणारं साधन आमच्या जवळ आहे. मा चिंता करू दे वर्षे हर्षण चित्ते समावह. अनेक साधन आहेत, पण त्या सगळ्या साधनांच्या मध्ये श्रीमद भागवताला पहा, सत्वगीत शुकादेवी. तुम्ही काय करा, श्रीमद भागवताची कथा करा. शुकादेवी महामुनीने ज्याचं गायन केलेलं आहे त्या भागवताचं पारायण हेच ते सत्कर्म आहे. त्यांचे शब्द ऐकूनच भक्ती ज्ञानाने वैराग्यांना मोठी शक्ती प्राप्त होईल, आणि त्यामुळे ज्ञान वैराग्यांचे कष्ट दूर होतील आणि भक्तीला आनंद होईल. नारदांना आनंद झाला. नारदाने म्हटलं, महाराज हे सांगितलं तुम्ही भागवत, पण कुठे करू मी? कुत्र कार्यमया यज्ञ स्थलंतद वाच्यतामिह. 4 प्रश्न विचारले, भागवत कुठे करू? त्यानंतर या भागवताचा महिमा काय आहे, ही भागवताची कथा किती दिवसात करावी, आणि याचा विधी आम्हाला सांगा. शरद कुमाराने म्हटलं, शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने गंगाद्वार समीपे तू तटमानंद नामकम. नारदजी, गंगेच्या तीरावर हरिद्वार नावाचं क्षेत्र आहे, तिथे तुम्ही जा, तिथे भागवताची कथा करा. नारदाने हरिद्वार क्षेत्रामध्ये गंगेच्या काठावर मोठा मंडप घातलेला, व्यासपीठ तयार केले, सगळ्या लोकांना आवाहन केलंय, श्री भागवत पीयूष पानाय रसलंपटा धावंतो प्रायु सर्वे प्रथमं वेद वैष्णवा. या रे सगळे या. बाकीच्या साधनांच्या साठी विशिष्ट व्यक्ती विशिष्ट काल हे सगळं सांगितलेलं आहे, पण भगवंताचं नाम आणि भगवंताची कथा ही 2च साधनं अशी आहेत की विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट काळ याला मर्यादा नाही. या रे लहान थोर यात यात्वा भलते नर सकळ असे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज नारदांनी आवाहन केल्याबरोबर त्या गंगेच्या तीरावर फार मोठी गर्दी झाली. भृगु, वसिष्ठ, च्यवन, गौतम, मेधातिथी, देवल, योगेश्वर, व्यास, पराशर अनेक ऋषीमुनी आले. वेदांत वेद मंत्रतंत्र धारण करून आले. 17 पुराण आली, 6 शास्त्र आली, हिमालयादी पर्वत आले, गंगादी नद्या आल्या, दंडकारण्यादी वन आली. प्रचंड गर्दी जमली. एका बाजूला विरक्त बसले, एका बाजूला गृहस्थ बसले. नारदांनी सनत कुमारांना व्यासपीठावर बसविलं, त्यांचं पूजन केलं. आकाशमंडलातून देवानी कल्पवृक्षाच्या पुष्पांचा वर्षाव केला. वैकुंठनाथ भगवान की. आणि नंतर ही गंभीर वाणीनं सनत कुमार कथा सांगू लागले. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रये. सदासेव्या दुरुक्ती केली आहे. भागवताची कथा नेहमी ऐकावी अशी आहे. एकदा ऐकून चालणार नाही. त्यानं कधीच ऐकली त्याने एकदा ऐकावं, ज्यानं एकदा ऐकली त्याने 2दा 10दा सदा नेहमी ऐकावी. आलयम पिबत भागवतम रसम आलयम. आलयम याचा अर्थ काय? शेवटच्या श्वासापर्यंत भागवताची कथा ऐकावी. या भागवताच्या कथा श्रवणानं काय होतं?
यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. याच्या श्रवण मात्रानं भगवान श्रीहरी आपल्या अंतरंगामध्ये स्थिर होतात. जोपर्यंत मनुष्य भागवताची कथा ऐकत नाही तोपर्यंत तो या संसाराच्या चक्रामध्ये फिरत राहतो. यावत कर्ण कथा नास्ति शोकजात कथा क्षणम. जिथे जिथे भागवताची कथा चालते तिथे सगळी तीर्थ विद्यमान होतात. कथा भागवतस्यापि नित्यम भवति यद्गृहे. आता हे माधवनगर सभागृह आपलं केवळ सभागृह राहिलं नाहीये, हे सगळ्या तीर्थांचं भंडार झालं. इथे सगळ्या तीर्थांचा कुंभमेळा भरलाय आता. कारण जिथे भागवत विराजमान होतं तिथे सगळी तीर्थ विद्यमान होतात. दिव्याची कथा सुरू झाली आणि आश्चर्य घडलं महाराज. कथा सुरू असताना एक सुंदर स्त्री आणि 2 दिव्य पुरुष नाचत येत आहेत. भक्ती स्तुतौ तौ तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सा विरसीत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. भगवंताचं नाम गात गात भक्ती आली. ज्ञान आणि वैराग्य दिव्य देह धारण करून आले. भक्तीने नारदांना म्हटलं, नारदजी तुम्ही फार मोठं ऋण केलंय माझ्यावर, मी तुमच्यासाठी काय करू सांगा. संतांची कृपा निरपेक्ष असते. संत कोणत्या अपेक्षेनं कृपा करत नाहीत. नारदाने म्हटलं ठीक आहे, तुला काही सेवाच करायची तर काय कर. जमलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणात तू प्रविष्ट हो. आणि भक्ती सगळ्यांच्या अंतरंगात प्रविष्ट झाली. जमलेल्या प्रत्येक श्रोत्याला भाव समाधी लागली. महाराज तिथे प्रत्यक्ष वैकुंठावरून भगवान आले. मोठा प्रचंड असा उत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला. नारदाने हे पाहिलं, जमलेल्या श्रोत्यांना भावसमाधी लागली आहे. नारदांनी सनत कुमारांना म्हटलं, महाराज काय या भागवताचं सामर्थ्य आहे. प्रत्येक श्रोता भावसमाधीमध्ये लीन होतोय. महाराज या कथेनं कुणाकुणाचा उद्धार होतो मला सांगा. ज्ञान वैराग्य हे पुण्यवान त्यांचा उद्धार होईल यात नवल नाही, पण पाप्याचा उद्धार झाला का एखाद्या? हो, पाप्याचा सुद्धा उद्धार होतो. त्यासाठी गोकर्णाची कथा सांगितली आहे. पण आपली वेळ संपलेली आहे. आपल्याला इथे थांबलं पाहिजे. उद्या बरोबर 5 वाजता आपण या ठिकाणी जमणार आहोत. भगवंताच्या दिव्य भागवतामृताचं आकंठ रसपान करण्यासाठी आपण येणार आहोत. आज आपण सगळे आलात, उद्या सुद्धा अजून आपण तर यालच, पण ज्यांना कोणाला ठाऊक नाही त्यांनाही बोलवा. कारण भागवताची कथा आपण ऐकल्याचं पुण्य आपल्याला मिळतं, पण कुणाला जर आपण ऐकायला प्रवृत्त केलं तर त्याचंही अर्ध पुण्य आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं. म्हणून तुम्ही उद्या आपल्याबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन या. फक्त त्यांना एवढं सांगू नका की तुमचं अर्ध पुण्य आम्हाला मिळणार आहे, ते तुमच्या जवळच ठेवा. आजची झालेली सेवा माझ्या ज्ञानवरायांच्या चरणी, श्री महाराजांच्या चरणी, दत्ताभैयांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जन महानुभावांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवत महात्मे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये